नमस्कार, मी पूर्वी भावे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एक गोष्ट नक्कीच अनुभवता आहात। सध्या देशामध्ये सुलतानी संकटाचा सामना आपण करतोय। हे सुलतानी संकट आहे देशात उडालेला महागाईचा भडका आणि त्याच्या जोडीला आलेली इंधन टंचाई। आणि या आव्हानांना तोंड देत आपला शेतकरी खरीपाची तयारी करत होता, पण तेवढ्यात आणखीन एक आसमानी संकट दारावर येऊन उभं ठाकलंय। कोणतं ते ऐका। यावर्षीचा खरीप हंगाम आहे, याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे, त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। मुख्यमंत्र्यांचं बोलणं नीट ऐकलत ना? आज पार पडलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे। यंदा एल निनोचं संकट मोठं असणार आहे आणि त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडण्याची भीती आहे। पण कदाचित त्यामुळेच की काय मुख्यमंत्र्यांनी संकटाची माहिती देत असतानाच एक दिलासाही दिलाय, तो म्हणजे कर्जमाफीचा। 30 जूनपर्यंत कर्जमाफी करणार आहोत। त्याचबरोबर राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज कसं मिळू शकेल यासाठी सरकारनं तजवीज केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पण शेतकऱ्यांची आजची स्थिती काय आहे हेही सांगते। आधीच डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यात आग ओकणारा सूर्य डोक्यावर आहे आणि त्यामुळे पावसाआधी शेतीची नांगरणी करण्यासाठी डिझेल मिळवण्याची धडपड करत शेतकरी आपण सातत्याने बघतोय। शेतकऱ्याची फरफट आपण सतत बघतोय। खरं तर यंदा सुपर एल निनो असणार आहे, हे सुरुवातीपासूनच मी म्हटलं होतं आणि आधीपासून सांगितलंही जात होतं। पण हा एल निनो प्रकार काय असतो ते आता एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते। इंग्लंडमधल्या हवामान खात्यानं तयार केलेला हा व्हिडिओ आहे। तर एल निनो हा साधारणपणे 2 ते 7 वर्षात एकदा घडणारा असा प्रकार आहे, ज्याचा संबंध प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक ओशनमध्ये जे ट्रेड विंड्स किंवा व्यापारी वारे वाहतात त्याच्या ताकदीशी असतो। विश्ववृत्तीय भागामध्ये सामान्य परिस्थितीमध्ये काय घडतं तर व्यापारी वारे विश्ववृत्तालगतच्या पश्चिमेकडे असलेल्या दक्षिण अमेरिकेकडनं उष्णकटिबंधीय पॅसिफिक प्रशांत महासागरामध्ये आशियाच्या दिशेने वाहतात। हे वारे आशियाजवळ पृष्ठभागावरच्या सगळ्या भागामध्ये उष्ण पाणी जमा करतात आणि त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरपेक्षा आशियामध्ये आणि इंडोनेशिया या भागामध्ये समुद्राची पातळी सुमारे अर्धा मीटर किंवा 1.5 फूट ही उंच असते। अशा स्थितीत आशियाच्या किनाऱ्यालगत समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान पूर्व पॅसिफिकपेक्षा सुमारे 8 डिग्री सेल्सिअस इतकं जास्त असतं। म्हणजेच दक्षिण अमेरिकेजवळ हे तापमान कमी असतं आणि त्याच्यापेक्षा 8 डिग्री सेल्सिअस जास्त असतं। आपण या दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतो, हे 2 पट्टे अगदी स्पष्टपणे दाखवलेले आहेत। उष्ण पाणी आहे ते पिवळ्या रंगात दाखवलंय आणि कमी तापमानाच्या पाण्याचा पट्टा जो आहे तो उजवीकडे निळ्या रंगात आपल्याला दिसतोय, जो आहे पश्चिमेकडच्या दक्षिण अमेरिकेजवळचा। तर आशियाजवळील सर्वात उष्ण पाण्यावरच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये हळूहळू ढग आणि पाऊस तयार होतो, निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याकडे शेतीसाठी पोषक असं मॉन्सूनचं वातावरण पाहायला मिळतं। आपल्या भागामध्ये पाऊस पडतो, जो शेतीसाठी अत्यंत उत्तम असा असतो। आशियाकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि पश्चिमेकडे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो। त्याचबरोबर पश्चिमेकडे कमी हवामानाचं जी परिस्थिती असते आणि पाणी सुद्धा तिथलं थंड असतं, त्यामुळे मासेमारीसाठी पोषक अशा पद्धतीचं वातावरण हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती पाहायला मिळतं। त्यामुळे इथे मासेमारीचा व्यवसाय बऱ्यापैकी चाललेला असतो। तर ही परिस्थिती सामान्यपणे पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने हे ट्रेड विंड्स वाहत असतात। पण जेव्हा एल निनोचा काळ येतो तेव्हा हे ट्रेड विंड्स अशक्त होतात, वीक होतात। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की ते वीक होतात आणि त्याचबरोबर ते पसरतात हळूहळू। त्यामुळे पूर्व पॅसिफिकमध्ये आशियाकडची उष्ण पाण्याची पातळी जी असते ती खाली जाते आणि याउलट पश्चिमेला पाणी थोडंसं वर उचललं जातं। थोडक्यात पूर्वेकडे जास्त उष्ण आणि पश्चिमेकडे थंड पाणी अशी नेहमीची स्थिती न राहता समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानामध्ये एकूणातच वाढ होते आणि ते सगळं पाणी पसरतं आणि एल निनोच्या दरम्यान पूर्वेकडील व्यापारी वाऱ्यांची कमजोरी
आपण बघू शकतो. त्यानंतर या सगळ्याचा परिणाम असा होतो की हा पाऊस सुद्धा सगळीकडे विखुरला जातो. जो प्रामुख्याने आपल्या भागात पडणारा पाऊस आहे, आशियात पडणारा पाऊस आहे, तो पाऊस विखुरला जातो आणि त्यामुळे अर्थातच आपल्याकडे पाऊस कमी पडतो. आणि हीच परिस्थिती आलेली आहे आणि म्हणूनच सरासरीच्या 88%च पाऊस पडणार आहे. आता नेमका हाच एल निनो जेव्हा जेव्हा भारतात सक्रिय होतो तेव्हा तेव्हा आपल्या देशात काय काय घडतंय तेही आपण पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आतापर्यंतची परिस्थिती आपण बघतोय. इतिहासामध्ये 1987 साली एल निनो आला होता. गंभीर दुष्काळ तेव्हा भारतात बघायला मिळाला होता. 2002 मध्ये मान्सून मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे खूप कमी होतं मान्सूनची तीव्रता. 2009 मध्ये पाऊस कमी होता. शेतीचं नुकसान त्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2015 कदाचित तुम्हाला आठवत असेल, उष्णता प्रचंड होती, अनेक भागात कमी पाऊस होता, त्यामुळे सगळं तंत्र बिघडलेलं होतं शेतीचं आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचं जनजीवन सुद्धा विस्कळीत होतं. आणि त्यानंतर आता या वर्षी सुद्धा अशा पद्धतीचा सामना आपल्याला करायला लागणार आहे. तर आता हा असा एल निनोचा इतिहास आहे. आताही त्याचा तीव्र परिणाम होण्याची शक्यता आधीच वर्तवली गेली आहे. त्याआधीच इंधन टंचाईनं शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. पण तरीही आपला शेतकरी संकटाशी 2 हात करतोय. एल निनोचा फक्त शेतीवरच नाही तर आपल्या जीवनचक्रावरती सुद्धा परिणाम होतो आणि तो कसा हे आपण बघणार आहोतच. पण ते अधिक व्हिडिओ बघूयात. हा व्हिडिओ आहे बुलढाण्यातल्या लोणार तालुक्यातला. इथे आज दुपारी पेट्रोल पंप सुरू झाल्याची बातमी फिरताच हातात रिकामे डबे घेऊन शेतकऱ्यांनी पंपाकडे धाव घेतली. फक्त शेतकरीच नाही तर स्थानिकांनी सुद्धा इथे गर्दी केली होती. अवघ्या 37 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. त्यात आपण इथं जमा झालेल्यांची संख्या बोटावर मोजणं शक्यच नाहीये. आणि ही परिस्थिती फक्त बुलढाण्यात नाहीये तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज हीच अवस्था आहे. आता हेच पहा ना, वाशीमधल्या एका पेट्रोल पंपावरती आम्ही पोहोचलो आणि इथल्या शेतकऱ्यांच्या भावना ऐकल्या. शेतीचे काम सध्या आता येत्या 15 दिवसांमध्ये पेरणीचं काम सुरू होत आहे आणि त्याचपूर्वी या ठिकाणी शेतीचे मशागतीचं काम सुरू असल्यामुळं शेतकऱ्याला त्याच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नाहीये. आणि जर डिझेल नसेल तर शेतकऱ्यापासून बैल नाहीत तर नाईलाजानं शेतकऱ्याला आता स्वतः ते वखर आहे ते आपल्या खांद्यावरती घेऊन ती शेती करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. शेतकऱ्याच्या घरी जर साठा असेल तर त्या ठिकाणी त्यांनी घरी यावे, पाहावे. बरोबर, त्यांचे सरकार आहे, त्याचे प्रशासन आहे, तर त्यांनी घरी त्याचे जे सैनिक असतील, जे पोलीस असतील, त्यांनी शेतकऱ्याच्या घरी येऊन ते डिझेल पकडून द्यावे, पाहावे. आज मी कॅना घेऊन आलोय, काल ट्रॅक्टर घेऊन आलतो आणि ट्रॅक्टर घेऊन नुकताच माझा नंबर यायचा की 2 ट्रॅक्टर अगोदर माझं ते डिझेल संपलं आणि परत घरी गेलो. आणि नंतर मग असं जर आज आलो आणि रस्त्यावर जर माझं डिझेल घरी वापस जाताना जर ट्रॅक्टर संपलं तर ट्रॅक्टर कसं न्यावं घरी, ही परिस्थिती आहे. परेशान मी 15 दिवस झाले. ट्रॅक्टर कसं चालवत आता, तोंडी आता पेरणी आली, आपली हळद लावायची, लोकांनी वावरं नीट करायचे, डिझेल भेटत नाही, काहीच नाही. कोण्या पंपावर गेलं की संपलं डिझेल. शेतकरी नाही साठा करत, शेतकरी तो साठा करणार, त्याच्याजवळ काय शेतकऱ्याजवळ काय, त्याला भीक मागून 2000 रुपये आणावं लागतात. शेतकऱ्यापाशी काय, तेच म्हणावं लागलो ना. माधव साहेब भरण्याला म्हणाव, तुम्ही एकदा इथे येऊन परिस्थिती पहा म्हणाव. ट्रॅक्टरवाल्याची काय पोझिशन आहे, हे सगळे माणसं आलेले उन्हातानात बिगर भाकरीची आलेले तिथं. इथं पाणी नाही प्यायला, तिथं गेलो तर आता तप्पट पाणी पिऊन आलो मी. तर माझं म्हणणं आहे, एखाद्या शासकीय गाडीवाले काही अधिकारी लोकांची एखाद्या गाडी तुम्हाला लाईन मध्ये दिसते का? काऊन नाही? त्याच्यासाठी सगळी सुव्यवस्था आहे, मग शेतकऱ्यासाठी काऊन नाही? शेतकऱ्याचा हे रात्रात पासून येते, याचं कोणी जेवलं नाही जेवलं काय माहिती नाही. आता हे कॅनी घेऊन इथं लाईन मध्ये लागायचं. तर या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या अत्यंत उद्विग्न अशा प्रतिक्रिया आहेत आणि त्याचं कारण आहे सध्या असलेली इंधनाची टंचाई. आता मी तुम्हाला एल निनोमुळे किती परिणाम शेतीवरती आणि जनजीवनावरती होऊ शकतो हे सुद्धा दाखवणार आहे. आधीच ही इंधनाची टंचाई आहे, त्याच्यामध्ये आता आणखीन काय होण्याची शक्यता आहे आपण टच पॅनलकडे जाऊन हे बघूया.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मान्सूनवरती गंभीर परिणाम होणार हे अत्यंत स्पष्ट आहे. तुलनेनं प्रचंड पाऊस कमी असेल, 88% सरासरीचा पाऊस आहे आणि त्यामुळे तीव्र दुष्काळाची शक्यता आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेली आहे. दुसरं म्हणजे सिंचनावरती मोठा परिणाम होतो, कारण पाण्याचे स्रोत आत्ताच आटायला सुरुवात झालेली आहे, आटलेले आहेत. त्यामुळे सिंचनाच्या शक्यता मावळतात आणि पुढच्या हंगामावरही याचा शेतीवरती परिणाम होण्याची खूप मोठी शक्यता त्यामुळे निर्माण होते. त्यामुळे अर्थातच शेतीवर परिणाम होतो. शेतीच्या कामाचं वेळापत्रक आत्ताच बिघडलेलं आपल्याला दिसतंय. खरीप पेरणी उत्पादनावरती त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उभी पिकं या परिस्थितीमध्ये करपण्याची शक्यता असते, कारण पाऊसच नाही आणि त्याचबरोबर प्रचंड ऊन सुद्धा असेल. त्यामुळे जमा खर्चाचं गणित शेतकऱ्यांचं कोलमडणार ही एक अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. गुरं आणि जनजीवनावरती सुद्धा या हवामानाचा, तापमानाचा मोठा परिणाम होतो. अचानक उष्णतेच्या लाटा आपण गेले काही दिवस सातत्याने बघतोय. गुरांचा आपल्यावरती सुद्धा गंभीर त्याचा परिणाम होतोय. हवामानाच्या बदलामुळे कीटकांची समस्या या काळामध्ये वाढण्याची शक्यता असते आणि आर्द्रतेमुळे पिकांवरती रोगराईमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता असते. हा एक मोठा आणखीन समस्येचा भाग आहे आणि त्यामुळे आर्थिक गणित प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कोलमडण्याची शक्यता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती अर्थातच त्या सगळ्याचा खूप मोठा परिणाम होईल. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होईल. ती अर्थव्यवस्था सुद्धा पूर्णपणे गडबडेल आणि महागाई आत्ताच जी वाढलेली आहे ती कदाचित या संकटामुळे सुद्धा आणखीन प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक खूप मोठं सर्कल कदाचित आपल्याला पार करून आता जायचं आणि याच अनुषंगाने आता आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट आता इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करूया. गेस्ट सेंटरला आज आपले गेस्ट आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या संस्थेचे माजी